अमर दिवा लावून ठेवजो म्हणे मम्मी, दिवा विजू नको देऊ म्हणे. जायच्या वक्ती सुट्टी आला, जायच्या वक्ती तो पिपा तेलाचा आणून ठेवला, दिवा विजू नको देऊ म्हणे, दिवा लावून ठेवत जाय म्हणे. तर तो गेला तर आपण दिवा चालूच आहे आमचा. त्याच्यासोबत काही इन्स्टंट झाले होते ज्याच्यात त्याच्यात तो म्हणजे शहीद होऊ शकला असता. सामाजिक कार्याची त्याला खूप आवड होती. म्हणजे ग्राम स्वच्छता अभियान असो किंवा इतर सामाजिक कोणतेही कार्यक्रम असो किंवा रक्तदान शिबिर असो, त्याच्यामध्ये त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद राहत होता. एक वेळ निघून गेल्याच्या नंतर जवान शहीदांना सगळे लोक विसरून जातात, पण त्यांचा त्रास, त्यांच्या वेदना काय होत असतात हे तर फक्त त्यांच्या फॅमिलीलाच माहिती असतात. ही एक फक्त डॉक्युमेंटरी नाही आहे, ही एक फॅमिलीचे इमोशन्स आहे, एक कुटुंबाची वेदना आहेत आणि एक शूर जवान शहीद झालेल्या सैनिकांची आत्मकथा आहे. तर नमस्कार, मी उज्ज्वल कारणे. आज मी अशा फॅमिलीला भेटायसाठी आलेलो आहो जो उरी अटॅकमध्ये त्यांनी आपला पुत्र गमावलेला आहे, कोणी आपला भाऊ गमावलेला आहे. त्यांची तेव्हाची कंडिशन काय होती आणि सध्याची कंडिशन काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज त्यांच्या फॅमिलीला भेटण्यासाठी आलेलो आहो. जे ठिकाण आहे नांदगाव खंडेश्वर. तर मित्रांनो, चला आपण आज जाऊ त्यांच्या घरी, त्यांच्या आईला भेटायला, त्यांच्या मित्रांना भेटायला. ते आजही त्यांच्या स्मरणात जिवंत आहे की नाही, त्यांच्या काय आठवणी आहेत, कशा पद्धतीने आज ते लोक राहत आहेत, जगत आहेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण आलोय पंजाब उईकेच्या घरी, म्हणजे त्यांच्या आईसोबत डिस्कस करण्यासाठी. त्यांचं मन काय होतं, त्यांना काय दुःख चालू आहे, सध्या काय काय प्रॉब्लेम चालू होते, हे त्यांच्या आज आपण जाणून घेण्यासाठी डायरेक्टली त्यांच्या घरी आलोय. तर आई, तुम्ही मला एकदम छोट्या ह्याच्यामध्ये तुमच्या फॅमिली बद्दल माहिती द्या. एक लहान पोरग आहे, मला सून आहे आणि आई आहे. बहीण लग्न झालंय. पंजाब दादाची बहीण बहीण यांच्या फॅमिलीमध्ये ह्या आई आहे हो. आणि एक दादाला छोटा भाऊ होता, त्यांच्या मिसेस आहे आणि एक छोटी त्यांना मुलगी आहे आणि आईच्या आई पण अजूनपर्यंत आहे. आहे. जे पंजाबराव दादा शहीद झाले होते तर हे त्यांचे लहानपणीचे मित्र आहे. त्यांचं काय ओपिनियन होतं लहानपणी, त्यांचं कसं काय गेलं होतं, कशा पद्धतीने ते खेळले, मोठे झाले, कशा पद्धतीने यांनी पण सोबत प्रॅक्टिस केली होती, तर आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया. तर दादा, तुम्ही थोडं त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल? तुमचं नाव सांगू नका. माझं नाव आशिष गजाननराव खंडार. मी माझं मंगेश पांडुरंग देऊ. आम्ही लहानपणीचे मित्र आहोत. तर लहानपणीपासून आम्ही त्याच्या सोबतच खेळलो आहे. क्रिकेट खेळण्याची त्याला आवड होती पंजाबला. तो सकाळीच आम्हाला 5 वाजता उठून क्रिकेट खेळणं, इव्हन सामाजिक कार्याची त्याला खूप आवड होती. पंजाब दादा हो. यांच्या वडिलांबद्दल थोडी माहिती सांगा. त्याचे वडील आर्मी मध्येच होते. ते 18 वर्ष केली. तर म्हणजे लग्नाच्या अगोदर पासूनच ते आर्मी मध्ये होते. हो. तेव्हा त्यांची ड्युटी कुठे होती जेव्हा तुमचं लग्न वगैरे झालं होतं तेव्हा? इथं इटारशी, इटारसी मध्ये. की पूर्ण ड्युटी केल्याच्या नंतर त्यांनी कुठे जॉब केला होता? नागपूर, मुंबईले. म्हणजे नंतर त्यांना पोस्टिंग कुठे दिली होती, म्हणजे रिटायर झाल्याच्या नंतर त्यांनी काय काम केलं होतं? आर्मीच्या शेअरपी. सीआरपीएफ मधून. हो. सीआरपीएफ म्हणून आर्मीच्या गेटवर होते ते मुंबईला. हो, मुंबईला. मग त्यांचं रिटायरमेंट कधी झालं होतं? ते झालं आता, हे पोरग शहीद झालं ते. तेवढ्यातच त्यांचं पण रिटायरमेंट झालं. हो. आता राई, मला हे सांगा की त्यांनी आर्मीत जायचा जो निर्णय होता तो त्यांनी का घेतला होता? तिला लहानपणापासून आवड होती. क्रिकेट, चेंडू सगळं केले. आर्मी भरती मारे पोराईला घेऊन, धावणी करायला जाय पोराई बरोबर. तो मग भरती झाला. बरोबर भरती गेला नागपूरले. भरती येऊन ITI शिकला. म्हणजे ग्राम स्वच्छता अभियान असो किंवा इतर सामाजिक कोणतेही कार्यक्रम असो किंवा रक्तदान शिबिर असो, त्याच्यामध्ये त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद राहत होता आणि मित्रमंडळी सोबत चांगला, आणि त्याचा स्वभाव असा मनमिळाऊ होता. प्रत्येकाच्या सोबत चांगलं राहणं,
आणि चांगलं काम करणं. तेव्हापासूनच त्यांनी भरतीची पण त्याला खूप आवड होती की आपण आर्मीमध्ये गेलो पाहिजे. तुम्हाला बी म्हटलं असेल त्यांनी की बा आपलं भरतीत लागायचं आहे, किंवा तुम्ही पण त्याच्यासोबत प्रॅक्टिस वगैरे केली असेल. हो, प्रॅक्टिस करायचं, पण भरतीची त्याला म्हणजे रनिंग करणं किंवा व्यायाम करणं हे त्याची लहानपणीपासून त्याची आवड होती. आणि कुठेही भरतीला जात असलं तर त्याचा फॉर्म वगैरे भरून देणं, त्याला मदत करणं, हे आम्ही मित्रमंडळी काम करत होतो. त्याला त्यांनी मदत कधी डिस्कस केलं असेल ह्या गोष्टीवर की बा आपण याच्यापासून इन्स्पायर झालो आहे, आपल्याला जायचंच आहे हां. आर्मीमध्ये. हो, आर्मीचं कसं आहे, त्याला आर्मीचे चित्रपट बघण्याची खूप आवड होती त्याला. विशेषतः बॉर्डर पिक्चर देशासाठी आपण इथं राहून काही करू शकत नाही, पण कमीत कमी बॉर्डरवर जाऊन जर आपल्या समजा देशाचं रक्षण केलं, आपल्या लोकांना सुरक्षित ठेवलं, तर हेच आपलं जीवन देशाच्या सारथी लागणार. तर दादाची पहिल्यापासून इच्छा होती आर्मीत जायची, की त्यांनी कुठून प्रेरणा भेटली होती की आपण आर्मीत झालं पाहिजे म्हणून? त्याच्या वडिलापासून भेटली. माझे वडील आहे म्हणजे त्याची इच्छा लहानपणापासूनच होती सैनिक जायची. तुमची इच्छा होती की आर्मीत जाऊ द्यायची बोलवली? नाही, आमची इच्छा नव्हती. लपून गेला तो. तो म्हणे मी बन्नेरच्या कंपनीत आहे म्हणे. बन्नेरात कंपनी बडनेरामध्ये कंपनीत आहे म्हणे. हो, कंपनीत आहे म्हणे, तिथं काम करत असा सांगत होता आम्हाले. तर मग वडील म्हणे घरी आहे म्हणे कंपनीतून, इकडे नेतो म्हणे तुले नागपूरले. तो म्हणे नाही म्हणे. पोरं म्हणत होते मित्र का ह्या भरती झाला काकाजी. मग तो भरती. त्याचे वडील म्हणे कायले गेला म्हणे घरी. नाही म्हणे मला हेच करायचे आहे म्हणे नोकरी. झाला 6 वर्ष 7 वर्ष तिकडे राहायला. मग घरी आला सुट्टी. म्हणजे त्यांनी 6-7 महिने पहिले ट्रेनिंग केलं, त्याच्यानंतर तो घरी आला. घरी आला. तेव्हा तुमचं काय रिएक्शन होतं जेव्हा तो आर्मीतून ट्रेनिंग करून घरी आला तेव्हा? आम्हाला अभिनंदन वाटत होतं. अभिनंदन वाटत का माझा हो. पोरगा बा आर्मीत गेला, गेला, हो. बाबा बी आर्मीत आहे बा. आर्मीत आहे दोघे बापले ग. बाबा म्हणजे काकाचा तर खूप विरोध असेल की काय गेला हो असं का. तसं हे ते. हम्म. तेव्हा काका काय सांगत होते त्याले? त्याले म्हणे कशाला गेला म्हणे याच्यात म्हणे, काय म्हणे. तो म्हणे मला याच्यातच सर्व्हिस करायची आहे म्हणे. जेव्हा दादा आर्मी मध्ये लागले होते तेव्हा ते तिथून त्यांच्या काही गोष्टी वगैरे सांगत असेल ना, की ते कुठे आहे, काय आहे, कसं करत होते, काम हो, काय आहे? तिकडे आतंकवाद म्हणे लढाई करते, बाया कपडे घालून येते म्हणे, गोटे मारते म्हणे, मग हल्ला करते म्हणे, लढाई एकामेकाला मारते म्हणे. तेव्हा कुठे होते दादा? तेव्हा चायना बॉर्डरवर. चायनाच्या बॉर्डर होते. हो. तू म्हणे नाही का त्याला घरी येऊन जा भाई, काही काही हे नाही ते नाही. हो, तर ते म्हणे आता म्हणे घरी यायचं नाही म्हणे, घरी सुट्टी भेटत नाही म्हणे, आता तिकडेच राहा लागते असं सांगेन. तर किती वर्ष झाले होते तेव्हा त्यांनी ते तिकडे गेले तेव्हा? 6 वर्षे 7वं लागलं होतं. 7 वर्ष लागलं होतं त्यांना. त्याले म्हणे घरी ये म्हणे वडील. नाही म्हणे आता म्हणे एकदा गेल्यावर कागद गेल्यावर येऊ शकत नाही म्हणे मी म्हणे. त्यांना इन्स्पिरेशन म्हणजे जसं की त्यांचे बाबा वगैरे पण आर्मी मध्ये, तसं आम्हाला त्यांच्या आईने सांगितलं. म्हणजे कसं घरातच ते सगळं होतं. वडील आर्मीत होते, त्यामुळे त्याला ते पहिलेपासून शिस्त आणि देशाबद्दलची भावना, देशभक्ती हे त्याच्यात सुरुवातीपासूनच होतं. आणि ते नेहमी दिसत होतं. तसा तो करतही होता. आमच्या मित्राला रोज सकाळी 4 वाजता उठवायचा, धावायला घेऊन जायचा. आणि क्रिकेटमध्ये पण आम्ही सोबतच खेळायचो. आणि क्रिकेटमध्ये त्याचा स्वभाव सुरुवातीपासून कसा होता का जितण्यापेक्षा टीम महत्वाची आहे. टीम महत्वाची आहे, तर असं- युनिटी इम्पॉर्टंट. हो, आणि देश सेवा, देशभक्ती याच्यात खूप सहकार्य होतं. म्हणजे आणि त्याच्यानंतर स्वच्छता, म्हणजे शाळेची असो किंवा गावातली असो, त्याच्यानंतर आम्ही मग गाडगे बाबा स्वच्छता अभियान टीम राबवली होती. त्याच्यानं सकाळी उठून व्यायाम केल्याबरोबर मग गाव झाडणे, तर असं सगळ्या गोष्टी सामाजिक कामात असो किंवा मग देशासाठी काहीतरी करत असो, त्याच्यात नेहमी तो राहायचा. आणि जेव्हा तो ट्रेनिंग करून आला तेव्हा फर्स्ट टाइम तुम्हाला भेटला, तेव्हा म्हणजे काय डिस्कस होतो किंवा काय सांगत होते? जेव्हा तो आर्मीमध्ये लागला त्याच्यानंतर सतत कॉन्टॅक्टमध्ये राहायचा आमच्या सुद्धा आणि त्यांच्या घरच्या वाल्यांना सुद्धा. आणि तिथल्या काही घडलेल्या गोष्टी सांगायचे. बरेचदा त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबत काही इन्स्टंट झाले होते त्याच्यात तो म्हणजे शहीद होऊ शकला असता. जसं एका वेळेस गाडी पलटून एका साईडला हे झाली होती, पलटी झाली होती आणि खाईमध्ये त्याच्यात बरेच जण जखमी सुद्धा झाले होते. मग त्याला तिथं कसं असते एकदम इन्स्टंट कोणी येत नाही, तर मग थोडा वेळ लागला. अशा बऱ्याचशा गोष्टी फायरिंग मध्ये पण तो त्याच्यामध्ये म्हणजे
फायरिंगच्या याच्यात पण त्यानं 1-2 याच्यामध्ये होता. आणि त्याच्यानंतर 2016 मध्ये जे काश्मीर मध्ये हमला झाला उरी उरी अटॅक. हा. त्याच्यामध्ये तो शहीद झाला. तर आता हा फोटो समोर ज्योत लावली आहे, तर तुम्ही हा ज्योत कशासाठी लावता? हे अमर दिवा लावून ठेवतो म्हणे मम्मी, दिवा विजू नको देऊ म्हणे. हा, तेलाचा डब्बा. हो. कधी म्हटलं होतं त्यांनी? जायच्या वक्ती सुट्टी आला, जायच्या वक्ती तो पिपा तेलाचा आणून ठेवला, दिवा इजू नको देऊ म्हणे, दिवा लावून ठेवत जाय म्हणे. तर तो गेला, तर आपण दिवा चालूच आहे आमचा. आता तर जवळपास 10 वर्ष झाले. हो, 10 वर्ष झाली. तरी पण अजून पण दिवा तुम्ही 10 वर्षांपासून पेटूनच तो राहिला. दिवा इजला काय गमत नाही, करमत नाही ना. अच्छा, म्हणजे दिवा आहे म्हणजे तो आमचा मुलगा आहे. मुलगा आहे हो. घरदार ते नसतं बांधलं, हापशीचं पाणी आणून. जसा मुलगा आता लास्ट म्हणजे शहीद होण्याच्या अगोदर तुम्हाला फोन वगैरे आला असेल त्यांचा, हो. तेव्हा काय शेवटचं बोलणं होतं त्याचं? तर म्हणजे त्याच्या अगोदर तुमचं लास्ट टाइम बोलणं कधी झालं होतं? लास्ट टाइम आमच्यासोबत नाही, पण त्याच्या बहिणीशी बोलणं झालं होतं. म्हणजे त्याची बहीण लग्न होऊन प्रेग्नेंट होती. हा, म्हणजे आणि- बाळ होतं त्याचं. हा. तर त्यावेळेस त्याच्या घरच्याचे त्याचं बोलणं झालं होतं. आणि डायरेक्ट ते मग गोष्ट झाली. ते आजच्या दिवशी बोलणं झालं होतं. दुसऱ्या दिवशी लगेच तो सुट्टी आला होता, म्हटलं सगळ्याच्या भेटी घेतल्या. बहिणीच्या घरी गेला, जवळ सासू सोबत कसं आहे काय आहे. मी म्हणे मा बहिणीला घेऊन जातो म्हणे घरी. मग तो न्यायला गेला तिले डिलिव्हरीसाठी. अमरावतीत भरती दिलं करू, तर भरती केलं आणि तो तिकडे गेला. मग 2 दिवसांनी फोन आला त्याचं पोचल्यावर, काय झालं, मुलगा झाला का मुलगी झाली. तर फिरतीली पोरगी झाली रे. म्हटलं येत नाही का तू घरी? तर हो म्हणे, मी येतो म्हणे 2 दिवसात म्हणे घरी. तिसऱ्या दिवशी त्याचाच निरोप आला एकाच. आम्हाला ठाऊकी नाही हो एका नाही म्हणून. नांदगाव पेठचे येऊन सांगितले लोक. जेव्हा तुम्हाला फर्स्ट टाइम असं कळलं होतं की आपला मित्र शहीद झालेला आहे, तेव्हा तेव्हा तुमचं काय म्हणजे? खरं तर पहिले ते विश्वासात बसत होता, कारण की न्यूज यायची जानरावची होती. पंजाब जानरावची होती अशी न्यूज होती. जानरावची वडील तर असे ते शहीद झाले म्हणून अशी न्यूज होती. त्याच्यानं ते खरं का खोटं हे लक्षात येत नव्हतं. आणि आम्ही निशब्द झालो होतो, डोकं चालत नव्हतं. जेव्हा तुम्ही कॉल वगैरे करून ना पाहिलं होतं का? हा, नाही, कॉल करून पाहिलं. मग ते सगळं तहसीलदार टीम पासून सगळं माहिती घेतली. गावही जमा झालं होतं. कमीत कमी नाही म्हटलं तरी 25-30 हजार लोक आजूबाजूच्या एरियात सगळं असल्याच्यानं, शहीद असल्याच्यानं लोक जमा झाली होती. आम्ही मित्रमंडळी पण जमा झालो होतो. सगळेजण पोलीस स्टेशन मध्ये गेलो. पोलीस स्टेशन मधून ते पूर्ण पत्ता काढला. तर त्याच्यानंतर कळलं का नाही खरंच गेला. पण ते आठवण एवढं भयानक होतं. ते जे होतं विषय एवढा भयानक होता की शब्दात सांगू शकत नाही. खूप इमोशनल टाइम होता. आणि खूप दुःखही झालं होतं. नांदगाव पेठचं पोरग आहे म्हणे, तुमच्या गावचं नाही म्हणे. ते लोक ये घराकडे पाय. पहिली खबर जानराव इकेच शहीद झाला म्हणे. जानराव इकेत मीच होय म्हणे तोंड घासत आहे. तो तर जिवंत आहे म्हणे. मग लेस वायर केला ठाण्यातून. ते मग पोराचं नाव पंजाब आहे आणि बापाचं जानराव आहे म्हटलं म्हणे. मग म्हटलं म्हणे ह्याच घरचं पोरग आहे. पोराचं नाव पंजाब, ते बापाचं नाव समजीचे आहे ना. म्हातारा बुड्या म्हणे बा पंजाब कोण आहे. तो पंजाब मध्ये झालता ना, म्हणून पंजाब ठेवलं त्याच्या वडिला. हा, जो मुलगा पंजाब मध्ये बर्थ झाला. हो, जन्म झाला पंजाब मध्ये, म्हणून तुम्ही त्याचं पंजाब ठेवलं लाडकं. हो. ओके. माहिती कशी काय भेटली तुम्हाला का असं हार्ट अटॅक झाला बघ? आम्हाला ठाऊकच नाही. आम्ही दवाखान्यातून घरी आलो, ते लोक येणं सांगत पोरग शहीद झालं, असं झालं. तुम्ही तुमच्या पोराला फोन करून पाहिला नव्हता का? लागे नाही फोन लागेच नाही. त्याला 8 दिवसापासून फोन बंद होता. फक्त बंद म्हटलं, दवाखान्यात होता. आम्ही फोन केला, दुसऱ्या दिवशी लावायला गेलो तर लागेच नाही त्याचा फोन म्हणून. म्हणजे सकाळची वेळ होती आणि नुकताच अशा कंडिशन मध्ये जे आपले पाकिस्तानी जे दहशतवादी होते, ज्यांनी दहशतवादी हल्ला केला, तर त्यांनी बरोबर ते संधी साधून, म्हणजे ज्यावेळेस ड्युटी अदलाबदलची वेळ राहते त्याच वेळेस त्यांनी संधी साधून याच्यामधले जवान झोपेत होते. झोपेत असल्यानंतर यांनी ग्रेनेडचा हल्ला केला आणि ग्रेनेडचा हल्ला केल्यानंतर ते जवान तिथंच धारार्थी पडले. तर हा जो पंजाब आहे, याचा जो कॅप्टन होता, तर त्याच्यावर गोळी झाडत होता दुसरा. तर हा आडवा गेला आणि यानं आधी 2-3 आतंकवाद्याला त्यांचा खात्मा केला आणि नंतर मग त्याच्यामधल्या एका दहशतवाद्याने याच्या डोक्याला गोळी मारली. ज्यावेळेस शहीद झाला त्यावेळेस तर म्हणजे पूर्ण गावच लढत होतो. त्याच्यानं कोणाच्या घरच्या चुलाच पेटल्या म्हणजे जेवण कोणच अख्ख्यानं. आणि त्याच्या ज्यावेळेस जो शहीद दिन होता, म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला श्रद्धांजली देत होतो, त्यावेळेस कमीत कमी 1 ते 1.5 लाख लोकांनी गर्दी केली होती. त्याच्यानंतर कसं झालं, आम्हाला नेहमी वाटायचं की त्याचं नाव कुठं ना कुठं जिवंत झालं राहिलं पाहिजे. त्याची समाजसेवा जिवंत
त्याची समाजसेवा जिवंत पाहिजे आणि तो असला पाहिजे. तो आहे आजही आमच्या श्वासात जिवंत आहे. ह्या दादांनी त्यांच्या आठवणीसाठी एक संघटना स्थापन केली आहे. तर त्या संघटनेबद्दल दादा आपल्याला थोडक्यात थोडीशी माहिती देतील, जेणेकरून आपण इथं राहून देशासाठी काहीतरी करू शकू किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी त्यांनी स्थापन केलं आहे. तर ते दादा छोट्याशा शब्दामध्ये काहीतरी सांगतील त्यांच्याबद्दल. दादा सांगा तुम्ही. शहीद झाल्यानंतर आम्ही एक संघर्ष युवा संघटन नावाची सामाजिक संस्था स्थापन केली, जे धर्मादाय आयुक्तांतर्गत रजिस्टर्ड संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध समाज उपयोगी जे उपक्रम आहे ते राबवले. जसे नुसतं झाडं लावूनच नाही तर 501 झाडं लावून ते जगवले आणि आज गावामध्ये त्याचं आपल्याला ऑक्सिजन मिळत आहे. त्याच्यानंतर विधवा महिलांना सुद्धा आम्ही मदत केली संक्रांत कार्यक्रमामध्ये. आणि देशसेवा करणं म्हणजे आपण बॉर्डरवर बंदूक घेऊन राहणं म्हणजे देशसेवा नाही आहे. तो तर महत्त्वाचा रोल आहे आपल्या सैनिकाचा, पण आपण इथं राहून काय काय देशासाठी करू शकतो हे मित्रांनो तुम्ही करू शकता आणि आम्ही पण करू शकतो, जे संस्थेच्या माध्यमातून आपण करत आहे. देणाऱ्याची दानत महत्त्वाची आहे. तुम्ही जितकं देता ना त्याच्या हजारो पटीने निसर्ग तुम्हाला परत करते. तुमचा एकही रुपया ठेवत नाही. म्हणून अशा सामाजिक उपक्रमामध्ये तुमचा जर हातभार लागला तर खरंच तुमच्या माध्यमातून एक मोठा सामाजिक परिवर्तन या गावामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपण राबवू शकतो. जसे आता अंध अपंग मुलं आहेत त्यांना आपण कुठेतरी मदत करू शकलो पाहिजे. काही जे रुग्ण आहे त्यांना कुठलीही मदत मिळत नाही, अशा रुग्णांना पण आपण मदत करू शकतो. जे काही गावामध्ये मोठे मोठे आपल्याला व्यायामशाळा आहे, बाकी इतर सामाजिक गोष्टी आहे, तर त्याच्यामध्ये पण आपला भर पडू शकते. तुम्ही कोणते जसे तुमची देण्याची हे असू शकते, जर तुम्ही देणगी स्वरूपात पण देऊ शकता किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी मदत पण करू शकता. अशा माध्यमातून तुमची जर देणगी लागली ना तर खरंच पुण्य तुमच्या पदरी पाडण्याचं काम हे नक्की या संघटनेच्या माध्यमातून होईल. तर या संघटनेबद्दल जर काही माहिती पाहिजे असेल किंवा कुणाला जर दान वगैरे करायचं असेल तर मी तुमचा यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो. त्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर काय माहिती पाहिजे काय नाही तर दादा तुम्हाला फोन करून जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर एकदा नक्की कॉन्टॅक्ट करून बघा. तुम्ही इथे राहून देशासाठी काहीतरी करू शकता किंवा समाजासाठी एक अवेअरनेससाठी तुम्ही काहीतरी करू शकता. म्हणून एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा दादासोबत. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. धन्यवाद.